Chemistry Standard 12. We are discussing 7th chapter of chemistry, elements of groups 16, 17 and 18. Part 2. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला माहित आहे 4 ब्लॉक आहेत. एस पी हा एस 2 ग्रुपचा, हा 13 ते 18 पी ब्लॉक, हा 3 ते 12 डी ब्लॉक आणि हा खालच्या 2 सिरीज लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइडचा एफ ब्लॉक. त्याच्यामध्ये 13, 14, 15 आपल्या स्टडीला 11वीला आहेत आणि 16, 17, 18 हे 12वी साठी आहेत. 16 नंबर फॅमिली आहे ऑक्सिजन फॅमिली, ज्यांना चाल्कोजन्स असं म्हणतात. लक्षात ठेवण्यासाठी हा खालचा मेंबर लक्षात ठेवायची गरज नाही. 3 ओ यस शेवटी ते पोचले. त्यानंतर ग्रुप नंबर 17 हा हॅलोजनचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये हा खालचा शेवटचा सोडून लक्षात ठेवायचे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन. आणि लास्टचा 18 नंबर नोबल गॅसेसचा जो 0 ग्रुप म्हणून ओळखला जातो, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. त्यांच्याबद्दल आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. काय काय शिकायचं असतं तर ह्या एलिमेंट ऑकरन्स आढळतो कुठं, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्यांचे कंपाऊंड्स कोणते आहेत, याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स ग्रुप 16, 17, 18. 16, 17, 18 मधल्या सगळ्या एलिमेंट्स आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला शिकायचं. त्यासाठी आपल्याला त्यांची नावं आठवली पाहिजेत, त्यांचे नंबर्स आठवले पाहिजेत. तर ग्रुप नंबर 16 ओ यस शेवटी ते पोचले. ओ ऑक्सिजन, यस सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम. नंबर कसे लक्षात ठेवायचे? ऑक्सिजनचा 8, त्याच्यामध्ये 8 मिसळायचं 16, 16 मध्ये 18 मिसळायचं 34, 34 मध्ये 18 मिसळायचं 52, 32 मिसळायचं 84. मग ह्याच्या अगोदर हेलियम असणार, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. कंडेन्स्ड कॉन्फिगरेशन असं म्हणतात त्याला. मग त्यासाठी आपल्याला ह्या इनर्ट गॅसेसचे ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजेत. तर 8च्या अगोदर हेलियम 2 वाला येतो, 16च्या अगोदर 10 वाला निऑन येतो, 34च्या अगोदर 18 वाला आर्गॉन येतो, 52च्या अगोदर 36 वाला क्रिप्टॉन येतो आणि 84च्या अगोदर झेनॉन 54 वाला येतो. म्हणजेच हेलियमचे 2, मग राहिले 6, म्हणून 2s2 2p4 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनतं. मग फक्त वाढवत जायचं 3s2 3p4, 4s2 4p4, 5s2 5p4, 6s2 6p4. पण हे वाढलं का बघूया. इथं 84 आहे आणि ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन असतात 54 आणि मग आउटर सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. बघा 6व्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहेत, पीचे 4 आणि एसचे 2. तर 54 आणि 6 60, मग राहिले हे 10 70 आणि 10 80 आणि 4 84. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायला शिकायचं आहे की हा नंबर आणि हा नंबर बरोबर आला पाहिजे. मग ऑक्सिजनचं हा हेलियमचा 2, बाहेरचे राहिलेले 6 8 सहजासहजी होते 2s2 2p4, 3s2 3p4. पण 3च्या पुढं 3d चालू करायचं, त्यानंतर 4d आणि 4f हे टाकायचं, 5d पण टाकायचं. या पद्धतीनं आपण सगळ्यांचं कॉन्फिगरेशन शिकू शकतो. फक्त फरक असेल आता एका इलेक्ट्रॉनचा. बघा 2s2 2p4 च्या ऐवजी इकडं आलंय 2s2 2p5 आणि परत एक इलेक्ट्रॉन वाढला म्हणून ह्याचं झालं 2s2 2p6. म्हणजेच ग्रुप 18चं हे आउटर सेल ही पूर्णपणे भरलेली असते, ऑक्टेट कंप्लीट असतं. 6 2 8 आणि हेलियमचे 2 10. म्हणजेच त्याचं कंडेन्स्ड कॉन्फिगरेशन हे हेलियमचं 1s2. हे जर लक्षात ठेवायचं असेल तर एका क्रमानं लक्षात ठेवता येत. त्यासाठी आपल्याला क्रमांक लक्षात ठेवलं की आपण ते सहजासहजी पूर्ण करू शकतो. तर लक्षात ठेवायचं 2s2 2p4, इकडं 2s2 2p5, इकडं 2s2 2p6. मग सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉनमध्ये 3s2 3p6. सेलेनियम, ब्रोमीन आणि क्रिप्टॉनमध्ये काय करायचं 3d10 आणायचं, टेलोरियममध्ये 4d10 आणायचं आणि खालच्या रोमध्ये 4f आणि 5d आणायचं. म्हणजे सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येईल. त्यासाठी आपल्याला 11वीच्या बेसचा वापर करायचा आहे. या पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला शिकायचं.
काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल बघूया. द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप नंबर 16 त्यांचं काय आहे बघा. आउटर मी सांगितलं 3 2 3 4 नुसतं एस मध्ये 2 आणि NP4 म्हणजे टोटल बाहेरच्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन होते. NH2 NP4 हे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघूया कसं. बघा 2s2 2p4 3s2 3p4 4s2 4p4 5s2 5p4 6s2 6p4 म्हणजे सगळ्याकडे ते समान आहे म्हणून त्याला जनरल कॉन्फिगरेशन म्हटलं. NS2 NP4 तसं यांचं होईल NS2 NP5 आणि यांचं होईल NS2 NP6. ग्रुप नंबर 16चं NS2 NP4, ग्रुप नंबर 17चं NS2 NP5 आणि ग्रुप नंबर 18चं NS2 NP6. The elements of group 16 and 17 respectively have 2 and 1 electrons less than the stable electronic configuration of the nearest noble gas. तर ग्रुप नंबर 16 वाल्याकडे 2 इलेक्ट्रॉन कमी असतात ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणि ग्रुप नंबर 17 कडे 1 इलेक्ट्रॉन कमी असतो आणि ग्रुप नंबर 18 चा ऑक्टेट कंप्लीट झालेलं असतं म्हणजेच ते नोबल गॅसेसचं कॉन्फिगरेशन त्यांनी मिळवलेलं असतं. ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. आता आपल्याला एका ग्रुपच्या ॲटॉमिक आणि फिजिकल प्रॉपर्टी शिकायचे. ग्रुप नंबर 16च्या ॲटॉमिक आणि फिजिकल प्रॉपर्टीज. ॲक्च्युली हा टेबल आता सिलेबसमध्ये तुम्हाला 2020-21 साठी प्रश्न विचारणार नाहीत पण ॲक्च्युली टेबलमधले आकडे काही विचारणार नाहीत पण त्याचा उपयोग आहे की ह्याच्यावरनंच आपल्याला ॲटॉमिक आणि फिजिकल प्रॉपर्टीज लक्षात राहतात. हा टेबल वगळला गेला आहे पण त्या टेबलवरनंच आपल्याला सगळी पुढची माहिती लक्षात ठेवता येते. तर आपल्याला हा ग्रुप नंबर 16 मधले एलिमेंट दिलेत. OS शेवटी ते पोचले. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. त्यांचे ॲटॉमिक नंबर कसे लक्षात ठेवायचे सांगितलं. 8 आणि 8 16 16 आणि 18 34 34 आणि 18 52 52 आणि 32 84. आता यांच्या ॲटॉमिक आणि फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आपण 11वी मध्ये चॅप्टरमध्ये शिकलो की ॲटॉमिक मास, ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, डेन्सिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट ह्या काही ॲटॉमिक आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. हा चार्ट सांगतो की त्यांच्या ॲटॉमिक आणि फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये कसे चेंजेस होतात त्याचं डिस्क्रिप्शन पुढे येणार आहे. तर आपल्याला ॲटॉमिक मासमध्ये दिसतंय ह्यांचा ॲटॉमिक नंबर वाढलं की ॲटॉमिक मास वाढणार आहे म्हणजेच टॉप टू बॉटम वरून खाली जाताना ॲटॉमिक मास वाढतं. आता ॲटॉमिक रेडियस पिकोमीटरमध्ये दिलेलं आहे. आपल्याला इथं दिसतंय स्पष्टपणे ॲटॉमिक रेडियस वाढत चालले म्हणजेच लक्षात ठेवायचं ग्रुप नंबर 16 मध्ये टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस वाढत जाते. का वाढत जाते तर ह्याच्याकडे 2 शेल असतात, ह्याच्याकडे 3 शेल असतात, ह्याच्याकडे 4 5 6. नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस देअरफॉर ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. ह्यांची नॉर्मल ऑक्सिडेशन आहे 2- म्हणजे 2 इलेक्ट्रॉन घेतात म्हणून इथं ह्यांचा आयन 2- वाला आयन दिलाय. त्यांची रेडियस दाखवली. हे न्यूट्रल ॲटमची रेडियस आहे आणि ही 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर तयार होणाऱ्या ॲनायनची रेडियस आहे आणि हे आकडे सांगतात की न्यूट्रल ॲटमपेक्षा ॲनायनची रेडियस जास्त असते कारण 2 इलेक्ट्रॉन वाढलेले असतात. तर ह्यांची आयोनिक रेडियसमध्ये सुद्धा काय चेंजेस होते आकड्यावरनं लक्षात येते. आयोनिक रेडियस इन्क्रीज होते म्हणजे त्याचं पण कारण नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस देअरफॉर आयोनिक रेडियस इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजेच इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी लागणारी एनर्जी. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी मी ह्याला आई म्हणायचो. पहिली आई, फर्स्ट आई, पहिला इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी लागणारी एनर्जी. मग ही काय आहे बघा. ऑक्सिजनचा पहिला इलेक्ट्रॉन काढून घ्यायला एवढी एनर्जी लागते. सल्फरचा त्याच्यापेक्षा कमी, सेलेनियमला त्याच्यापेक्षा कमी, टेलोरियमला त्याच्यापेक्षा कमी, पोलोनियमला त्याच्यापेक्षा कमी. आयोनायझेशन एन्थाल्पी टॉप टू बॉटम कमी झाले म्हणजेच इलेक्ट्रॉन काढणं सोपं होत चाललंय. का सोपं होत चाललंय कारण ह्याच्या कक्षा वाढत चालल्या म्हणजे तो न्यूक्लियसपासून दूर चाललाय म्हणजेच न्यूक्लियसचं अट्रॅक्शन कमी झालं म्हणून इलेक्ट्रॉन काढणं सोपं झालंय. ते हे आयोनायझेशन एन्थाल्पीवरनं कळतं की त्याचा इलेक्ट्रॉन काढणं किती सोपं आहे. म्हणजेच ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन काढणं सगळ्यात अवघड आहे आणि सगळ्यात सोपं पोलोनियमचा इलेक्ट्रॉन काढणं. म्हणजेच ह्यांचा आयन तयार होण्याची हा इझिनेस आहे. सगळ्यात अगोदर पोलोनियमचा आयन तयार होईल आणि सगळ्यात शेवटी ऑक्सिजनचा. म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी आपल्याला सांगते इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी किती एनर्जी लागेल. ह्याचा इलेक्ट्रॉन काढून घ्यायला सगळ्यात जास्त एनर्जी लागते म्हणजेच टॉप टू बॉटम आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस बिकॉज न्यूक्लियर
attraction decreases. As size of atom atomic radius increases, nuclear attraction decreases. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन ओढण्याची क्षमता. बघा हे आकडे आहेत, ह्याला पॉलिंग स्केलनुसारचे आकडे आहेत. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची आहे फॅमिलीमध्ये 3.5 आणि सगळ्या पिरियॉडिक टेबलमध्ये 2 नंबरला आहे. फ्लोरीन नंतर 1 नंबर आपल्याला सांगितलं नेहमी दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन ओढणारा फ्लोरीन, ज्याची पॉलिंग स्केलनुसार इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4 आहे. तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आहे फॅमिलीमध्ये आणि खाली खाली जाऊ तसं इलेक्ट्रॉन ओढण्याची पॉवर कमी होत चालली, म्हणजेच मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन आतमध्ये टाकल्यानंतर बाहेर पडणारी एनर्जी. बघा ऑक्सिजनला जर इलेक्ट्रॉन टाकला तर 141 एवढी किलोजूल पर मोल एवढी एनर्जी बाहेर पडत. सल्फरला जर आपण इलेक्ट्रॉन ॲड केला तर 200 किलो, म्हणजे हा लवकर इलेक्ट्रॉन स्वीकारतो. ॲक्च्युली आकडे बघा कसे व्हेरिएबल होत आहेत. आत्तापर्यंतच्या सारखा ट्रेंड नाही. तर ऑक्सिजननं कमी एनर्जी बाहेर फेकले आणि सल्फरनं जास्त एनर्जी बाहेर फेकले, म्हणजे ऑक्सिजनपेक्षा सल्फर लवकर इलेक्ट्रॉन ॲड करून घेतो. म्हणजेच हे होण्याचं कारण ऑक्सिजनची साईज कमी आहे, त्यामुळे येणारा इलेक्ट्रॉनला आतल्या इलेक्ट्रॉनचं रिपल्शन सहन करावं लागतं, म्हणून तो सहजासहजी इलेक्ट्रॉनला ॲड करून घेत नाही, म्हणून त्याची एनर्जी कमी आहे. ॲक्च्युली ह्याची सगळ्यात जास्त एनर्जी पाहिजे होती, पण त्याला कारण आहे ऑक्सिजनची साईज कमी असल्यामुळं आतल्या इलेक्ट्रॉनचं बाहेरच्या इलेक्ट्रॉनला रिपल्शन होतं आणि म्हणून ऑक्सिजन सहजासहजी इलेक्ट्रॉन ॲड करून घेत नाही, म्हणून तो कमी एनर्जी बाहेर फेकतो. सगळ्यात ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सल्फरची आहे, म्हणजे सगळ्यात मोठ्या आवडीनं तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून घेतो. खाली 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 जाईल तसं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस निगेटिव्ह होत चालते, म्हणजेच सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन ॲड करून घेण्याची उत्सुकता सल्फरला आहे. आता डेन्सिटी, काही ह्याच्यातले गॅसेस आहेत, काही मेटल्स म्हणजे सॉलिड्स आहेत. बघा वरनं खाली जाईल तसं डेन्सिटी वाढत चालले, म्हणजेच ऑक्सिजन हा गॅस आहे म्हणून त्याची डेन्सिटी कमी. आपल्याला नेहमी माहिती आहे डेन्सिटीची ऑर्डर. गॅसेस हे लेस डेन्स असतात, त्याच्यापेक्षा जास्त डेन्सर लिक्विड असतात आणि लिक्विडपेक्षा डेन्सर सॉलिड असतात. म्हणजेच टॉप टू बॉटम डेन्सिटी वाढत चालली, म्हणजे ह्यांच्या फिजिकल स्टेटसुद्धा बदलत चालणार. म्हणजेच ऑक्सिजन गॅस असेल तर सल्फर या पद्धतीनं त्यांच्या फिजिकल स्टेटसुद्धा बदलतात. फक्त आता आपल्याला साधा सोपा नियम लक्षात ठेवायचा, टॉप टू बॉटम डेन्सिटी इनक्रीजेस. मेल्टिंग पॉईंटबद्दल पण तेच दिसतंय आपल्याला. पोलोनियमचा फक्त एक अपवाद सोडला तर मेल्टिंग पॉईंट टॉप टू बॉटम वाढत आहे. बॉइलिंग पॉईंटसुद्धा पोलोनियमचा अपवाद जर सोडला तर टॉप टू बॉटम इन्क्रीज होत आहेत. ह्याच्याबद्दलच आता आपल्याला फक्त रिटर्न नोट्समध्ये बघायचं आहे, म्हणजे टेबलवरनंच ह्या सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. फक्त टेबल वगळला आहे, प्रॉपर्टीज वगळलेल्या नाहीत. ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप नंबर 16, 17 अँड 18 एलिमेंट्स. ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया टेबल लक्षात असेल तर आपल्याला माहित आहे, टॉप टू बॉटम नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस, देअरफॉर ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया इन्क्रीजेस. In group 16, 17 and 18, atomic and ionic radii increases down the group as a result of increase in the number of quantum shells. Shells वाढतात म्हणून atomic आणि ionic radii increase होतात. पण पिरियड मध्ये मात्र आडवं जाताना across a period atomic or ionic radii decreases. मी नेहमी सांगितलं 11वी मध्ये जो रिझल्ट ग्रुपमध्ये असतो त्याच्या उलटा रिझल्ट पिरियड मध्ये असतो. Across a period from left to right, atomic or ionic radii decreases with increasing atomic number because increase in effective nuclear charge. न्यूक्लिअर चार्ज इफेक्टिव्ह जो असतो, जो 11वीला कन्सेप्ट शिकलोय इफेक्टिव्ह, तो वाढलेला असतो. म्हणून लेफ्ट कडून राईट कडे जाताना आयोनिक रेडिया कमी होत जातात. म्हणजे 16 पेक्षा ग्रुप नंबर 17 चे ॲटॉमिक आणि आयोनिक रेडिया कमी असणार. या पद्धतीनं आयोनिक रेडिया डिक्रीज होतात. ग्रुप 17 एलिमेंट्स म्हणजेच हॅलोजन्स हॅव द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडिया इन द रिस्पेक्टिव्ह पिरियड. कुठलाही पिरियड उचला, ग्रुप नंबर 17 मधल्या हॅलोजनचीच ॲटॉमिक रेडिया ही सगळ्यात स्मॉल असते. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजेच पहिला इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी, एक इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी लागणारी एनर्जी. ग्रुप नंबर 16, 17 अँड 18 एलिमेंट्स हॅव हाय आयोनायझेशन एन्थाल्पी. 16, 17, 18 एलिमेंटच्या इलेक्ट्रॉन काढून घेणं सोपं नसतं. म्हणजेच त्यांचा इलेक्ट्रॉन काढून घ्यायला आपल्याला एनर्जी भरपूर द्यावी लागते. कारण
ऑक्टेट कंप्लीट व्हायला ह्याला 2 कमी असतात, ह्याला 1 कमी असतो, ह्याचं तर ऑक्टेट कंप्लीट असतं. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन आपला काढून देत नाहीत, म्हणून ह्यांचा इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी भरपूर एनर्जी आपल्याला वापरावी लागते. द आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप ड्यू टू इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज. मी सांगितलं आयोनायझेशन एन्थाल्पी टॉप टू बॉटम म्हणजेच ग्रुपमध्ये खाली जाताना इन्क्रीज होत जाते, डिक्रीज होत जाते. का तर शेल वाढल्यात, त्यामुळे इलेक्ट्रॉन काढून घेणं सोपं असतं, म्हणजेच ॲटॉमिक साईज वाढते आणि म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होते, म्हणजे इलेक्ट्रॉन काढून घेणं सोपं होतं. ॲक्रॉस ए पिरियड जो ट्रेंड ग्रुपमध्ये असतो खाली येताना त्याच्या उलटा ट्रेंड हा पिरियडमध्ये असतो. ॲक्रॉस ए पिरियड आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस. बघा इथं डिक्रीज होतं, इथं इन्क्रीज. विथ इन्क्रीज ए ॲटॉमिक नंबर दिस इज ड्यू टू ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द सेम शेल. कारण पिरियडमध्ये सगळ्यांची शेल सेम असते, इलेक्ट्रॉन ॲड होतात, पण सेम सेलमध्ये ॲड होत असल्यामुळं त्यांचा इलेक्ट्रॉन काढून घेणं अवघड जातं आणि म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी वाढत जाते. However, the elements of group 16 have lower ionization enthalpy values compared to those of group 15 in the corresponding periods, showing owing to extra stable half-filled electronic configuration of p orbitals in elements of group 15. इथे एक अपवाद आहे. ग्रुप 16च्या ज्या आयोनायझेशन एन्थाल्पी आहेत त्या लो आहेत ग्रुप 15 पेक्षा. ग्रुप 15 पेक्षा त्यांची असायला पाहिजे होती जास्त, पण ग्रुप 15 पेक्षा त्यांची लो आहे. हे असण्याचं कारण ग्रुप 15ला एक स्टेबल कॉन्फिगरेशन असतं. एक उदाहरण दाखवतो. ग्रुप 15चा एक मेंबर आहे नायट्रोजन, ज्याचा नंबर आहे 7. ज्याचा नंबर आहे 7, त्याचं कॉन्फिगरेशन हेलियम 2s2, 2 आणि 2 4 झाले, 2p3. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, पी मध्ये 3. म्हणजेच जो ग्रुप नंबर 15 आहे त्यांच्याकडे हाफ फील्ड कॉन्फिगरेशन असतं, त्यामुळं त्यांचा इलेक्ट्रॉन काढून घेणं अवघड असतं, म्हणून त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी हायर असते. का आपल्याला नेहमी शिकवलंय हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्डला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते, त्यामुळं ग्रुप नंबर 15ला हाफ फील्ड ऑर्बिटल असल्यामुळं त्यांचा इलेक्ट्रॉन काढून घेणं अवघड असतं, कारण त्याला एक प्रकारची स्टॅबिलिटी असते आणि म्हणून ग्रुप नंबर 15ची आयोनायझेशन एन्थाल्पी ही जास्त असते आणि त्याच्या तुलनेत ग्रुप 16ची वाढायला पाहिजे, कारण आपल्याला माहीत आहे ट्रेंड इकडून इकडं जाताना आयोनायझेशन एन्थाल्पी वाढते, पण ग्रुप 15 पेक्षा 16ची कमी आले. ह्याचं कारण फक्त ग्रुप 15चं हे हाफ फील्ड कॉन्फिगरेशन हा अपवाद आहे. नाहीतर पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जाताना नेहमी आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते, पण ग्रुप नंबर 15 आणि 16 मध्ये 15 पेक्षा 16ची जास्त असायला पाहिजे होती, पण ती कमी आहे. ह्याला कारण ग्रुप नंबर 15चं स्टेबल हाफ फील्ड कॉन्फिगरेशन. तिसरी फिजिकल प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन ओढण्याची क्षमता. आपल्याला माहित आहे की फ्लोरीन हॅलोजन सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन दुसऱ्याचे ओढू शकतो. 2 नंबरला ऑक्सिजन आहे. म्हणजेच पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. मग त्याच्या उलट ग्रुपमध्ये म्हणजे उभं जाताना टॉप टू बॉटम वरून खाली येताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. बघा इन ए ग्रुप 16, 17 and 18 द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. वरनं खाली येताना कमी होत. उदाहरणार्थ ऑक्सिजन OS शेवटी इथे पोचले. ऑक्सिजनची सगळ्यात जास्त असणार, त्याच्यापेक्षा कमी सल्फरची, त्याच्यापेक्षा कमी सेलेनियमची, त्याच्यापेक्षा असं म्हणजे डाऊन होत जात. म्हणजेच ऑक्सिजनला सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणार. ऑक्सिजन हॅज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नेक्स्ट टू फ्लोरीन अमॉंग ऑल द एलिमेंट्स. म्हणजेच ग्रुप नंबर 16 मध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजनला आहे. हॅलोजन्स हॅव व्हेरी हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. फ्लोरीन is the most electronegative element in the periodic table. हे तुम्हाला सगळं सांगितलंय. ग्रुप नंबर 16 पेक्षा 17च्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार, म्हणजे ऑक्सिजन पेक्षा जास्त फ्लोरीनची. आणि फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन मध्ये सगळ्यात जास्त फ्लोरीनची, कारण टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होती. म्हणून सगळ्या पिरियॉडिक टेबलमध्ये फ्लोरीनची सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. पण ग्रुप नंबर 18 तर मग त्याच्या पुढे आहे, मग त्यांची का नाही?
त्याला कारण त्यांचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे ते त्यांचा ऑक्टेट कंप्लीट झाल्यामुळे ते कुणाचाही इलेक्ट्रॉन ओढत नाहीत आणि म्हणून सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रुप नंबर 17 ची आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन ऍड केल्यानंतर बाहेर पडणारी एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इन द ग्रुप्स 16 and 17 इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स लेस निगेटिव्ह डाऊन द ग्रुप, म्हणजेच कमी कमी एनर्जी बाहेर पडते. पण एक अपवाद आहे, ऑक्सिजन पेक्षा सल्फर जास्त एनर्जी बाहेर फेकतो. सगळ्यात जास्त ऑक्सिजननं बाहेर फेकायला पाहिजे होती, पण सगळ्यात जास्त सल्फर बाहेर फेकतो. त्याचं कारण सांगितलं होतं मी. However, in group 16, oxygen has less negative electron gain enthalpy than sulfur due to its small atomic size. ऑक्सिजन हा कमी एनर्जी बाहेर फेकण्याचं कारण त्याची स्मॉल साईज आहे. तो येणारा इलेक्ट्रॉनला आतले इलेक्ट्रॉन विरोध करतात आणि त्या विरोधामुळे ऑक्सिजनमधनं बाहेर पडणारी एनर्जी कमी बाहेर पडते आणि त्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त एनर्जी बाहेर फेकतो तो म्हणजे सल्फर. एनर्जी बाहेर फेकतो त्यासाठीच हे निगेटिव्ह साईन वापरलेलं आहे. ग्रुप नंबर 17 मध्ये सुद्धा तसंच झालंय. फ्लोरीन इलेक्ट्रॉन ऍड केल्यानंतर जेवढी एनर्जी बाहेर फेकत नाही त्याच्यापेक्षा जास्त क्लोरीन बाहेर फेकतो. त्याला कारण फ्लोरीनची स्मॉल साईज. म्हणून ग्रुप नंबर 17 मध्ये सुद्धा तसंच आहे. फ्लोरीनपेक्षा क्लोरीन जास्त एनर्जी बाहेर फेकतो इलेक्ट्रॉन ऍड केल्यानंतर. इन ग्रुप 17 फ्लोरीन हॅज लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन दॅट ऑफ क्लोरीन. दिस इज ड्यू टू स्मॉल साईज ऑफ फ्लोरीन ॲटम. कारण फ्लोरीनची साईज कमी असल्यामुळे येणाऱ्या इलेक्ट्रॉनला आतले इलेक्ट्रॉन विरोध करतात, त्यामुळे फ्लोरीन सहजासहजी आतमध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड करून घेत नाही, त्यामुळे बाहेर पडणारी एनर्जी कमी असते. पण क्लोरीनची साईज फ्लोरीनपेक्षा थोडीशी जास्त असल्यामुळं तो इलेक्ट्रॉनला लगेच ॲक्सेप्ट करतो, कारण आतले इलेक्ट्रॉन जास्त विरोध करू शकत नाहीत आणि म्हणून क्लोरीन ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्यावेळेस बाहेर पडणारी एनर्जी ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त असते. असायला पाहिजे होती फ्लोरीनची, पण आहे क्लोरीनची. त्याला कारण लक्षात ठेवायचं, स्मॉल साईज ऑफ फ्लोरीन ॲटम. ग्रुप 18 एलिमेंट्स कॉल्ड एज नोबल गॅसेस हॅव नो टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतच नाहीत बिकॉज ऑफ देअर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कारण त्यांनी ऑक्टेट कंप्लीट केलं. NH2 NP6 6 2 8 बाहेरच्या कक्षेत त्यांच्याकडे 8 इलेक्ट्रॉन असतात. अँड दस हॅव लार्ज पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. म्हणजे त्यांच्यात जर इलेक्ट्रॉन ॲड करायचं असेल तर आपल्याला बाहेरनं एनर्जी देऊन आतमध्ये ॲड करावं लागेल आणि म्हणून त्यांच्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ह्या पॉझिटिव्ह असतात. थँक्यू.